लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्यामुळे आता मी स्वतः हे महापालिकेचं पत्र आहे, हे महापालिकेचं पत्र घेऊन मी पुण्याला जात आहे. आणि पादचारी उड्डाणपुलात मुख्य अडथळा जो आहे, अडसर जे आहे ते रेल्वे आहे. रेल्वेनं पादचारी उड्डाणपुलाच्या मार्गातच पोल आणून ठेवला आणि त्याच्या शिफ्टिंगसाठी सुरुवातीला 1,30,00,000 काहीतरी रक्कम मागितली आणि आता ते कमी करत आहेत, 70-75 लाख रुपये मागत आहेत. पण आमचं म्हणणं आहे, रेल्वेची चूक असताना नागरिकांच्या टॅक्सचा पैसा महापालिकेनं देऊ नये, याला आमचा सक्त विरोध आहे आणि त्यासाठी उपोषणाची भूमिका पण मी घेणार आहे आणि हे मी शहर अभियंता रमेश मस्करनं सांगितलेलं आहे. तर माझी एक विनंती आहे, पावसाळ्यापूर्वी पादचारी उड्डाणपुलाचं काम सुरू व्हावं, पूर्ण व्हावं आणि नागरिकांना या परीघपुलाखालून जाताच येणार नाही आहे, वाहनांची गर्दी वाढणार आहे आणि शहराचं एकूण लोकसंख्येच्या 1/4 लोकसंख्या परीघपुलाच्या खालून वाहनधारक जात आहेत. त्यामध्ये विद्यार्थिनी, ज्येष्ठ नागरिक, महिला लहान मुलांना यांना इथून जाणं धोकादायक आहे. रेल्वेनं सहकार्य करावं. लोकप्रतिनिधींनी कळकळीची विनंती आहे की त्यांनी लक्ष द्यावं. मी यासाठी पुण्याला जात एक सामान्य कार्यकर्ता, यावरून त्यांनी याचं गांभीर्य घ्यावं.